मी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधीक्षक छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर, तसेच सहयोगी प्राध्यापक राजश्री छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर. तर सध्या असं वातावरणामध्ये होत असलेल्या अचानक बदलामुळं आणि विशेषतः हे जे काही तापमान खूप कमी झालेलं आहे, 14 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत कोल्हापुरात तापमान आहे. तर त्यामुळं जिल्ह्यामधून विविध प्रकारच्या आजारांचे रुग्णांचं प्रमाण या रुग्णालयात वाढल्याचं दिसून येते. विशेषतः लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला, तापाचं प्रमाण, हगवण किंवा काही विषाणूजन्य आजार, तसंच काही प्रदीर्घ आजार असलेल्या व्यक्तींना या विषाणूजन्य आजारामुळं त्यांच्या आजाराचं थोडंसं वाढ या गोष्टी दिसून येतात. त्यामुळे हे प्रमाण वाढलेलं आहे रुग्णांचं. आणि या बाबतीत प्रत्येकानं आपापल्या स्तरावर काळजी घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ उबदार लोकरीचे कपडे वापरणं, लहान मुलांना विशेषतः उबीत ठेवणं आणि लहान मुलांचं लसीकरण झाले का याबाबत दक्षता घेणं आणि आहार नियमित ठेवणं, व्यायाम नियमित ठेवणं याबाबत स्वतः वैयक्तिक पातळीवर काळजी घेणं फार गरजेचं वाटतं. आहारामध्ये विशेषतः ताज्या फळांचा आहार घ्यावा. व्हिटॅमिन सी युक्त फळं म्हणजे आवळा, संत्री, मोसंबी, पेरू यांचा आहारात जर समाविष्ट असेल तर खूप त्याचा उपयोग होतो. अतिमांसाहार हा योग्य वाटत नाही, त्यामुळं संतुलित आहार घेणं फार गरजेचं आहे.